माननीय वसंतदादा पाटील, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री, महाराष्ट्राच्या किंबहुना देशाच्या राजकारण व समाजकारणातील एक महान पर्व, सर्वसामान्य जनतेच्या प्रती असलेल्या आदर व प्रेमापोटी राजकारणाची कास धरत सर्वांगीण विकासापासून वंचित असलेल्या सर्वसामान्य माणसाला, बळीराजाला त्यांचे हक्क व न्याय मिळवून देणारा एक सच्चा समाजसेवक, आपल्या संपूर्ण हयातीत केवळ जनतेच्या विकासासाठी झगडणारा एक निष्ठावंत नेता, वसंतदादांनी आपल्या राजकीय कारकिर्दीत सांगली जिल्ह्याचा अक्षरशः कायापालट केला. जनतेत मिसळून जनतेच्या प्रश्नावर चर्चा करून वसंतदादांनी सर्वसामान्यांच्या समस्या सोडवल्या आणि जनतेच्या हिताचे व विकासाचे निर्णय घेतले. वसंतदादांनी सर्वसामान्यांच्या विकासाचे स्वप्न पाहिले होते नव्हे, ते स्वप्न दादा अक्षरशः जगले होते. म्हणून जनतेने दादांवर जीवापाड प्रेम केले आणि ते प्रेम दादांच्या पश्चातही त्यांच्या घराण्यावर तसेच अबाधित ठेवले. स्वर्गीय वसंतदादा पाटील आणि स्वर्गीय प्रकाश बापू पाटील यांच्या या गौरवशाली कारकिर्दीचा वारसा सांगणारे, त्यांच्या विकासाच्या वाटेवर समर्थपणे पुढे चालणारे स्वर्गीय विष्णू अण्णा पाटील व नामदार मदन पाटील यांचं विकासाचं हे जहाज प्रामाणिकपणे पुढे नेणारे सर्वसामान्यांचे आपले नेते नामदार प्रतीक पाटील. 2006 मध्ये प्रकाश बापूंच्या निधनानंतर प्रथमच निवडणुकीला सामोरे गेलेल्या प्रतीक पाटलांवर जनतेने विश्वास टाकला आणि प्रतीकदादांनी तो सार्थही ठरवला. म्हणूनच जनतेने सलग 2 लोकसभा निवडणुकीत त्यांना निवडून देऊन दादा घराण्यावरील त्यांच्या प्रेमाची व विश्वासाची पावतीच दिली. पुढे काँग्रेस पक्षानेही प्रतीकदादांना केंद्रात मंत्रीपद देऊन लोकांचा व दादांचा सन्मान केला. गेली 10 वर्ष प्रतीकदादा आपल्या विकास कामातून लोकांच्या विश्वासाला पात्र ठरण्याचा प्रयत्न करत आहेत. पक्षाचा कोणताही अभिनिवेश न ठेवता मतदारसंघाचे प्रश्न सोडवण्यावरच दादांचा भर राहिलाय. म्हणूनच प्रतीक पाटील हे एक विकास पर्व आहे असं म्हटल्यास अतिशयोक्त होऊ नये. त्यांच्या विकास कामांचा आराखडाही मोठा आहे. केंद्रात प्रगल्भ नेतृत्व करत त्यांनी जनतेपर्यंत सर्व योजना आजपर्यंत पोहोचवल्या. विशेष म्हणजे केंद्र सरकारचा सर्वाधिक म्हणजेच 100% निधी आणणारा खासदार म्हणून त्यांची नोंद घेण्यात आली. यातूनच गावागावातील रस्ते, पाण्यासाठी कूपनलिका, बहुउपयोगी हॉल, समाज मंदिरे, व्यायामशाळा आदी कामे पार पडली. सर्वसामान्यांच्या विकासाचे स्वप्न पाहणाऱ्या वसंतदादांनी ताकारी म्हैसाळ्या पाणी योजनांचे स्वप्न पाहिलं होतं. त्यांच्या हयातीत त्या पूर्ण झाल्या नाहीत. मात्र हाती आलेल्या सत्तेचा योग्य वापर करत प्रतीकदादांनी त्या स्वप्नांच्या पूर्ततेकडे वाटचाल सुरू केली. ताकारी म्हैसाळ योजनेसाठी केंद्राच्या AIBP योजनेतून तब्बल 973 कोटी रुपयांचा निधी मंजूर करून कवठे महाकाळ जत सारख्या दुष्काळी भागातलं मोठं क्षेत्र ओलिताखाली आणलंय. तसंच दादांनी पाठपुरावा करून टेंभू योजनेलाही केंद्रीय जल आयोगाची मंजुरी मिळवून दिली. या विविध पाणी योजनांमुळे सांगलीतील शेतकऱ्यांचं जीवनमानच बदलून जाणार आहे यात शंका नाही. गेल्या वर्षी पडलेल्या भीषण दुष्काळी परिस्थितीत दादांच्या या विविध योजनांमुळे सांगली जिल्ह्यात दुष्काळाची तीव्रता अत्यंत कमी प्रमाणात जाणवली आणि ती संपूर्णपणे मिटावी यासाठीच दादा प्रयत्नशील आहेत. दुष्काळग्रस्तांचे प्रश्न तडीस लावत असतानाच मतदारसंघातील इतरही प्रश्नांकडे दादांनी जाणीवपूर्वक लक्ष देत ते सोडवण्याचे प्रयत्न केले. यामध्ये गेल्या अनेक वर्षाच्या मिरज पंढरपूर रेल्वे ब्रॉडगेजच्या मागणीला पूर्णविराम देत हजारो भक्तांची पंढरीला जाण्याची इच्छाही पूर्ण केली. त्याचबरोबर दूरध्वनी सेवा आधुनिक तंत्रज्ञानाने विकसित करत जिल्ह्याच्या ग्रामीण भागात ब्रॉडबँडचे जाळे वेगाने पसरवण्यास प्रयत्न केले. प्रतीकदादांच्या विकास पर्वातील आणखी ठळक कार्यपूर्ती म्हणजे सांगली मिरज वसंतदादा हॉस्पिटलसाठी केंद्राकडून 48 कोटी रुपये, तर सांगलीत 45 कोटी 52 लाख रुपयांचे कॅन्सर इन्स्टिट्यूट सेंटर केंद्राकडून मंजूर. तसेच खासदार फंडातून शेतकऱ्यांसाठी पहिल्या कृषी वजन काट्याची भिलवडीमध्ये स्थापना केली. मिरज MIDCमध्ये 6 कोटी 12 लाखांच्या निधीसह अंतर्गत रस्ते तसेच इतर सुविधाही मिळवून दिल्या. केंद्रीय मार्ग निधीतून कडेगाव, कवठे महाकाळ, तासगाव,
या तालुक्यांमध्ये 24 कोटींच्या रस्त्याचे काम तसेच सांगलीतील इतर रस्त्यांसाठी पंतप्रधान ग्राम सडक योजनेतून 36 कोटी रुपये मंजूर केले. त्याचबरोबर 50 वर्षापासून प्रलंबित असलेल्या जैन समाजाला अल्पसंख्याक दर्जा मिळवून देण्यात तसेच अनेक अल्पसंख्याक विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती मिळवून देण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. कोल इंडिया कंपनीमार्फत 493 पाण्याच्या टाक्यांचं वितरण, त्याचबरोबर हजारो रुग्णांची मोफत ऑपरेशन्स करण्याबरोबरच सांगलीत लघु पासपोर्ट सेवा केंद्राची सुरुवात केली. तसेच महाराष्ट्राची शान असलेल्या कुस्ती परंपरेचा मान ठेवत पैलवानांसाठीही कायमस्वरूपी मानधन व कुंडलमध्ये कुस्ती संकुलासाठी अत्याधुनिक व्यवस्था निर्माण केली व सांगलीत वसंतदादा कुस्ती केंद्रही मंजूर करण्यात आलं. प्रतीकदादा पाटलांचा हा विकासाचा आलेख असाच चढता आहे आणि तो असाच चढता राहावा म्हणून पक्षाने पुन्हा एकदा त्यांना उमेदवारी देऊन विश्वास टाकलाय. कारण दादा घराण्यानं आजपर्यंत जातीयवादी राजकारण्यांना थारा न देता सर्वसमावेशक समाजसेवारूपी राजकारण केलंय. म्हणूनच सुरुवातीस प्रतीक याच नावाने ओळखला जाणारा हा तरुण आपल्या विकास कामांच्या जोरावर लोकांचा दादा झालाय. तरुण पिढीचं नेतृत्व करणाऱ्या या विकासाभिमुख नेत्याला जनतेचं असंच बळ लाभेल. यंदाच्या 2014च्या लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघातील जनता पुन्हा नामदार प्रतीक पाटलांनाच निवडून देईल यात शंका नाही. या विकास पर्वाला जनतेकडून कार्यकर्त्यांकडून कोटी कोटी शुभेच्छा. मनसुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा कुणाची. मनसुद्धा तुझं गोष्ट आहे पृथ्वी मोलाची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा कुणाची. झेंडा भल्या कामाचा जो घेऊन निघाला, काट कुट वाटामंदी पोचती तेला, रगत निघल तरी बी हसल शाबास त्याची, तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची, परवा कुणाची.